नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात। भारताच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। स्वतःच्या वैयक्तिक कारणांसाठी मी राजीनामा देत आहे असं जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी कॉकरोच जनता पार्टीचं हे यश आहे हे आपण मान्यच करावं लागेल। सोनम वांगचुक यांचं उपोषण असेल, त्यांचं उपोषण सुटल्यानंतर अभिजित दीपकेनं जोपर्यंत राजीनामा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील हे जाहीर करणं असेल आणि त्याच बरोबरीनं भारतातले जे विरोधी पक्ष होते ज्यांनी सरकारला या प्रश्नावर संसदेमध्ये रोखून धरलं, 2 दिवस सतत कामकाज बंद पाडलं, राजीनामा मिळत नाही तोपर्यंत संसदेचं कामकाज चालू करू देणार नाही अशा शब्दात त्यांनी भूमिका घेतली, असं सगळ्यांचं मिळून हे यश आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आणि अभिजित दीपकेच्या रूपाने या देशातील प्रश्न सोडवण्यासाठी एक तरुण व्यक्ती की जो या देशाचं भवितव्य घडवू शकेल, ज्याच्या पाठीमागे विद्यार्थी उभे आहेत, तर या सगळ्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा हे सगळे लोक तर जिंकलेले आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं कोण जिंकलेलं असेल तर ते आपल्या भारताचं संविधान आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या पुढील प्रश्न सोडवण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन। जय हिंद, जय भारत, जय संविधान। नमस्कार।